चला, बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझ्याकडे खूप सारे आळूची पानं आहेत आणि आज या आळूच्या पानाची मी बनवणार आहे खमंग खस्ता खुसखुशीत, थोडीशी वेगळ्या चवीची, वेगळ्या आकाराची, जी सहज कोणालाही बनवता येईल अशी आळूची वडी, जी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे खूप सारी हिरवी मिरची, भरपूर लसण, भरपूर अद्रक घालायची कारण मस्त झणझणीतपणा आला पाहिजे। त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा इथे अजवाईन म्हणजेच ओवा घालायला अजिबात विसरू नका। आता हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं, साधारण अशा पद्धतीचं। आता घेऊया आपण एक मोठ्या आकाराचं भांड, ज्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पाऊण वाटी तांदळाचं पीठ। असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। हवं तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता तांदळाच्या पिठाऐवजी। आता घेऊया इथे आपण 4 वाट्या बेसन, वाटी ही मध्यम आकाराची आहे। 4 वाट्या बेसन आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ अगदी पुरेसं होतं, कारण पानं आपले जवळपास 25 ते 26 इथे आळूची पानं आहेत मध्यम आकाराची, त्यामुळे एवढं पीठ हे पुरेसं होतं। सोबतच वाटून ठेवलेली चटणी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर सुद्धा घालायची, चव बॅलन्स होते। त्यानंतर 4 ते 5 चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे, अळूवडी मस्त कुरकुरीत होते। त्यानंतर घालूया आपण इथे 1 वाटी दही। हो, इथे आपण दह्याचा वापर करणार आहोत। खरंच सांगते, एकदा तुम्ही दही घालून अळूवडी नक्की ट्राय करून बघा, इतकी अप्रतिम लागते ना, मस्त खांडवीसारखा फ्लेवर येतो, एकदा नक्की ट्राय करा। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं, जास्तही घट्ट ठेवू नका, जेणेकरून अळूवडी ही कडक होईल। आपल्याला कडक नाही पाहिजे तर कुरकुरीत पाहिजे, खस्ता पाहिजे आहे। तर साधारण अशा पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। मस्त छान सुगंध येतोय ना। खरंच तुम्ही एकदा दही घालून ही अळूवडी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। नक्कीच तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा। आता काय, मस्त इथे आळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे, शक्यतो धुवून कोरडी करूनच घ्या। आता डायरेक्ट आपल्याला ज्या चाळणीमध्ये आपण वाफवणार आहोत ना अळूवडी, तर ती चाळणी घ्यायची, त्यामध्ये पानं अशा पद्धतीने सेट करायची आहे। इथे तुम्हाला अळूवडी बनवण्यासाठी ना रोल करायचा आहे, ना पानं लहान आहे किंवा मोठी आहे, टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही। कारण अशा पद्धतीने जर अळूवडी बनवली ना तर कसलाही फरक पडत नाही, पानं लहान असो की मोठी असो, रोल करायचं काम पडत नाही, पटकन वाफवल्या जाते। सोबतच अळूवडीचे भरपूर असे लेयर सुद्धा पडले जातात, खूप छान लागतात आणि छान दिसतातही। तर अशा पद्धतीने एक एक अळूचं पान व्यवस्थित ठेवायचं आणि पातळ असं बेसन त्याला लावून घ्यायचं। इथे आपण कमीत कमी बेसनामध्ये जास्तीत जास्त पानं कसे आपल्याला ऍडजस्ट करता येईल अशा पद्धतीचंच बेसन लावायचं आहे। तर अशा पद्धतीने गोल गोल आकारामध्ये आपल्याला पानं अशी सेट करून घ्यायची। वरती निघालेली जी टोकं असतात ती व्यवस्थित अशी खाली दाबायची, त्याला वरून बेसन लावायचं, पुन्हा पानं ठेवत ठेवत सर्व पानं अशी आपल्याला सेट करून घ्यायची आहे। उर्वरित बेसन त्यावर व्यवस्थित असं लावून घ्यायचं अशा पद्धतीने। आता तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी आपली इथे पानं सेट झालेली आहेत। आता काय, कढईमध्ये पाणी ठेवायचं, अर्ध लिंबू त्यामध्ये पिळायचं, हवं तर लिंबू टाकून द्यायचं, वरून झाकण ठेवायचं, पाण्याला छान उकळा येऊ द्यायचा आणि उकळल्या गेल्या की त्यावर आपण पानं सेट केलेली चाळणी ठेवायची। हवं तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीची अळूवडी व्यवस्थित पानं पसरवून घेऊ शकता। आता झाकण ठेवून चांगलं 15 ते 20 मिनिटं आपल्याला शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान पानं वाफवल्या गेलेली आहेत। तर गॅस बंद करूया आणि ही अळूवडी पूर्णपणे थंड करून घेऊया। पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मस्त आपली अळूवडी ते छान शिजल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्या आपल्याला आडवे उभे असे काप करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला चौकोनी आकाराची भरपूर लेयर असलेली अळूवडी इथे मिळते। तुम्ही इथे बघू शकता, अगदी परफेक्ट अशी अळूवडी आपली इथे निघते आहे। आणि खरंच सांगते, अगदी पान पान आणि लेयर लेयर याचा असा वेगळा वेगळा होतो। तर खरंच तुम्ही अशा पद्धतीची एकदा अळूवडी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर अशा आता मी या सर्व अळूवड्या काढून घेते आहे। त्यानंतर तुम्ही या तडका मारून अशाच्या अशा खाऊ शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा माझ्यासारख्या अशा शेलो फ्राय सुद्धा करू शकता। दुसरं सांगायचं असं की ज्या वेळेला अळूवडी आपण तळतो ना तर तेलाचं तापमान हे चांगलं गरम ठेवायचं।
नाहीतर काय होईल की अळूवडीचे पदर हे आपोआप सुटले जातात आणि अळूवडी ही तेलकट होते, चिवी होते. त्यासाठी तापमान चांगलं गरमच ठेवायचं, कारण आपल्याला ही अळूवडी फक्त कुरकुरीत करायची असते. आतून तर ती पूर्ण कुक झालेली असते, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला काही ती तळायचं काम पडत नाही. म्हणून तेलाचं तापमान चांगलं गरमच ठेवायचं. बघा ना, आता अळूवडी बनवायचं टेन्शन घ्यायचं कामच नाहीये. पानं लहान असो की मोठे, सहज कोणालाही बनवता येईल अशी ही अळूवडी आपली इथे तयार होते. बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली अळूवडी ही अजिबात विखुरलेली नाहीये. अगदी परफेक्ट साईज, परफेक्ट त्याची लेयर आणि परफेक्ट अशी अळूवडी आपली इथे तयार झालेली आहे. पूर्ण त्याचे पदर असे एक 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 पान त्याचं मोकळं होतंय. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात तेलकट झालेली नाहीये. तर नक्कीच अशीच अळूवडी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. नक्कीच मी बनवलेली आजची ही अळूवडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करा. थँक्यू.